नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. ब्रेकिंग न्यूज आहे. माळशिरस तालुक्यात पोलिसांची पहाटे धडक कारवाई झालेली आहे आणि गावठी पिस्तूल जप्त केलेला आहे. अवैधरित्या शस्त्र बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की माळशिरस तालुक्यातील मौजे मांडवे येथे पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये गावठी पिस्तूल बाळगणारा इसम पकडण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अनिकेत महादेव पडसकळ राहणार खंडाळी तालुका माळशिरस हा इसम विना परवाना गावठी पिस्तूल कमरेला खोचून फिरत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज विभागाच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केलेली आहे. दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3:25 सुमारास मौजे मांडवे येथे छापा टाकण्यात आला आणि तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलेले आहे. या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे आणि आरोपीला तात्काळ अटक देखील केलेली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके व सपोनी संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज विभागाच्या गुन्हे प्रगटीकरण पथकातील ASI श्रीकांत निकम, पोलीस नाईक राकेश लोहार व पोलीस नाईक दत्ता खरात यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर गुन्ह्याची माहिती दिलेली आहे. थेट जाऊयात आपण. काय म्हणाले DYSP? परवा दिवशी जे SP सरांनी क्राईम मीटिंग घेतली, श्री अतुल कुलकर्णी सर, अपर पोलीस अधीक्षक यावलकर सर, तर क्राईम मीटिंगमध्ये SP सरांनी सूचना दिल्या होत्या की आपापल्या हद्दीमध्ये जे काही अवैध शस्त्र आहेत त्याबद्दल एक कोमिंग ऑपरेशन राबवा. त्यामध्ये काही गोपनीय माहिती मिळवून जिथं कुठं अवैध शस्त्र आलेले आहेत किंवा येत आहेत अशी माहिती मिळते तिथं कारवाई करा. त्या अनुषंगाने आम्ही मागच्या 3-4 दिवसापासून माहिती घेण्याच्या प्रयत्नात होतो. SDP ऑफिसचे DB पथकात काम करणारे श्रीकांत निकम, राकेश लोहार आणि दत्ता खरात यांच्याकडून आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बाबा असा XYZ व्यक्ती अनिकेत पडसळकर म्हणून जो खंडाळीचा आहे त्याच्याकडं गावठी कट्टा आहे. 2-3 दिवस आम्ही ते व्हेरीफाय करत होतो आणि काल रात्री त्याला मांडवे गावामध्ये पकडल्यानंतर त्याला चेक केला असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आला. त्या अनुषंगाने त्याच्यावर शस्त्र अधिनियमानुसार नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, त्याला अटक केलेले, पुढील तपास चालू आहे. पडसळकर त्याच्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल आहे पण ते व्हेरीफाय करणं चालू आहे. तपास आता काल गुन्हा रात्री त्याला अटक केलेली आहे. आता त्याचा PCR घेऊन त्यांनी नेमकं शस्त्र कुठून आणलंय, त्याला कोणी दिलेलं आहे, त्याचे कोण साथीदार आहेत का, बाबा तो विक्रेता आहे का वापरकर्ता आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तपास करून पुढील कारवाई करू. रिव्हॉल्वर सापडण्याची मालिका संपर्कात दिसत नाही. वेळापूरला सुद्धा मध्यंतरी रिव्हॉल्वर सापडली होती, त्यानंतर खंडाळी, ही मालिका अशीच म्हणजे अखंडितपणे सुरू आहे. नाही, आपण त्या बाबतीत कठोर धोरण आहे पोलीस प्रशासनाचं. असं निदर्शनास कुठं आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो, बरेचसे लोक किंवा जे आमचे गोपनीय खबरे असतात त्यांचाही वापर करून असं कुठं काय दिसतंय का बाबा, त्याच्यावर आमचं बारीक लक्ष असतं. प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर त्यासाठी विशेष लोक नेमलेले आहेत. असं हे जे सत्र आहे ते असं सुरू राहू नये किंवा कोणी बाळगू नये याची आम्ही खबरदारी घेऊन त्याप्रमाणे कारवाई करत राहतो. प्राथमिक तपास काय केलाय का मांडवे गावात त्याचं लोकेशन सापडलं, मला पाठवण्याचं त्याचं काय, तो खंडाळीचा मांडवे गावात काय करतो? नाही, प्राथमिक तपास म्हणजे काल पहाटे गुन्हा दाखल आहे 3:30 वाजता. तर प्राथमिक तपास त्यांनी नेमकं काय मांडवे गावात कोणत्या उद्देशाने नाही त्याबद्दल आता माहिती घेणं चालू आहे.
आणखी सर्च ऑपरेशन चालू राहणार आहे पुढं? ह्याच्यामध्ये नक्कीच सर्च ऑपरेशन चालू राहणार. अजून या प्रकारचं कोण लोक इन्व्हॉल्व आहेत का ह्याच्यामध्ये, या आम्ही तपास करून त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू. याच्यासाठी काय वेगळी टीम तयार करण्यात आलेली आहे? वेगळी टीम म्हणजे SDPO स्तरावर DB पथक आहे, पोलीस स्टेशन स्तरावर DB पथकं आहेत, यांच्यामार्फत प्लस आम्ही काही खास माहिती काढण्यासाठी लोक लावलेले आहेत. याच्यावर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्याचं आमचं धोरण आहे. बुलेट्स सापडलेले नाहीत, त्याबद्दल तपास चालू आहे. मॅगझिन आहे, फोटो जो दाखवला आहे तुम्हाला तो मॅगझिन मोकळा आहे. त्या SP सरांनी फक्त शस्त्रासंदर्भातच आदेश दिलेत का इतर काय? नाही, इतर सर्वच गोष्टी. क्राईम मीटिंग म्हणजे ओव्हरऑल असते. मी तुम्हाला शस्त्र एक भाग सांगितला, सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये आढावा घेतला जातो.